मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हो ते शामराव हे काय इथेच येत अच्छा इकडेच आहे का? हा. थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा आधीच टक्कल केलं? नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय अण्णा? जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा हे पाय आहेत का? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत? डोकं असं फाकलेलं असतं असं? हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत आहे? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अंगठा आहे तो. अच्छा बघा ना हो किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले तो. ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात, मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये काही. खायला अलाउड नाही? काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. हो, हो. ते कुठे? तो भूक वाटला म्हणून आपलं. ओ अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे? हा हुक्कच आहे.
हा हुक्क हा हुक्क हा हा. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? हा? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव, मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. हो. तर काय दारू आहे ती? तो माहिती आहे. माहिती आहे मग काय दारू काय देत आहे त्यांना? शामरावानं एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, अहो, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय हा? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको, दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो, मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे, आता लपून ठेवू नका हा. अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. हा कारने बाईकला ठोकलं. हा 10 वाजता झाला. हा माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना. अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्यांच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा? 8 पेग 8 पेग प्यायला? हे बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव. हे बघा हो, आता झालं. ठीक आहे, ओरडू नकोस बाळा बाबांना. ओढू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो, म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेग पित. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत हा, म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो, टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला ना फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय, शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा, तुझा बाप ना खूप नशिबवान आहे. अशी एक पानं काढतो ना, समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ, तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा आहेत ते, रिस्पेक्ट दे त्यांना, किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी? काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? हा नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव, तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता?
ओ बाई एक मिनिट ओ हो ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? असं काय करतोय? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही 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 माझी आई? अहो काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय अहो, शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून. खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? हा? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. बाळा, तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा बाळ. लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता तो. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्काट फोडीन. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाक आता तो. नाही नाही नाही. दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट. दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट. त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? एक काम. शामुड्या, दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत का नाहीस? अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. शामुड्या, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तरी? थांब, मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. थांब, मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? ए, हे आमचे शामराव नाही. हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे? मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. म्हणजे हे बाईकवर होते. नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला उगाच आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे काना खाली फालतू मध्ये टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी?
अण्णा वा 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 झकास परफॉर्मन्स, क्या बात है. सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई. माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का, वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद. अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोसच, आज तू स्वतः झोपलास. आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होतं आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए, मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक्यू सो मच.